आणि आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। मुख्यमंत्री शिंदेंनी अजून अधिकृत उमेदवारी घोषित केलेली नाही। फडणवीसांनी सांगितलं त्याचं मी स्वागत करतो। कल्याणच्या उमेदवारीवर श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया। ऑफिशियली जे आहे हे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी अजूनपर्यंत जे आहे हे त्या ठिकाणी उमेदवारी जी आहे ती घोषित केलेली नाहीये। देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्या दिवशी सांगितलं की डॉक्टर श्रीकांत शिंदे या ठिकाणी उमेदवार असतील, त्यांचं मी स्वागत करतो। 3 महिन्यांपूर्वीच मी श्रीकांत शिंदेंच्या उमेदवारीबद्दल सांगितलं होतं। कल्याण लोकसभेमध्ये श्रीकांत शिंदेंचाच विजय निश्चित। भाजप नेते रवींद्र चव्हाणांची प्रतिक्रिया। श्रीकांत शिंदे हे एनडीएचे उमेदवार आहेत। हे गेल्या काही महिन्यांपासून मी असेल डॉक्टर श्रीकांत शिंदे आम्ही दोघांनी एकत्र भारतीय जनता पार्टीच्या महायुतीच्या सगळ्या बैठका घेऊन आम्ही लोकांनी ऑलरेडी 2 महिन्या अगोदरच एनडीएचा उमेदवार म्हणून त्याच्या कामाला सुरुवात केली आहे। कालच्या मोदींच्या सभेने महाराष्ट्रामध्ये विजयाची नांदी झाली। अनेक ठिकाणचे उमेदवार जाहीर करणं बाकी, पण माहितीमध्ये मवियासारखी बिघाडी होणार नाही। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल। महाराष्ट्रामध्ये सुरुवात झालेली आहे। मोदीजींच्या सभेने महायुती समन्वयाने काम करते आहे। महायुतीमध्ये कुठलेही काही महाविकास आघाडीसारखी बिघाडी महायुतीमध्ये नाही। राज्यात 3.5 शहाण्यांचं सरकार, 3.5 शहाण्यांनी राज्य बुडवलं। खासदार संजय राऊतांची महायुतीवर जोरदार टीका। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे 3.5 शहाणे आहेत त्या 3.5 शहाण्यांना आव्हान देण्यासाठी आम्ही आजचा मुहूर्त निवडला आहे। 3.5 मुहूर्तापैकी एक। प्रगती आणि विकासाच्या आड येणाऱ्याला आडवं करू। 2.5 वर्ष सण उत्सव बंद होते। आमचं सरकार येताच सण आणि विकासावरची बंधनं काढली। शिंदेंचा टोला। पूर्वीच्या सरकारमध्ये 2.5 वर्षामध्ये संपूर्ण सण उत्सव बंद होते, पण आपलं सरकार आल्यानंतर सणांवर उत्सवांवर असलेली बंदी आम्ही उठवली। प्रगती आणि विकास याचे आडवा कोण येईल त्याला आडवं करून गुढीपाडवा आमचे लोक साजरा करतील। मनसेचा छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये गुढीपाडवा मेळावा। राज ठाकरेंच्या भाषणाकडे महाराष्ट्राचं लक्ष। राज ठाकरे युती संदर्भात आज बोलणार का, याकडेही सर्वांच्या नजरा। राज ठाकरेंनी महायुतीला समर्थन द्यावं। मोदींच्या विकसित भारताच्या संकल्पाला साथ द्यावी। राजसाहेब आजच्या भाषणातून महाराष्ट्राला मोदींच्या मागे उभा करतील। बावनकुळेंचं वक्तव्य। राजसाहेबांना महायुतीमध्ये त्यांनी समर्थन द्यावं, मोदीजीच्या विकसित भारताला साथ द्यावी असा मला विश्वास आहे की राजसाहेब आजच्या भाषणातनं या महाराष्ट्राला मोदींच्या मागे उभा करतील। महाराष्ट्र मोदी शहांना राज्यामध्ये पाय ठेवू देऊ नका अशी राज ठाकरेंची भूमिका होती। आता मोदी शहांना कोण पाय ठेवू देत आहे हे पाहायचंय। संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा। शहांना पाय ठेवून देऊ नका महाराष्ट्रामध्ये असं श्री राज ठाकरे यांच्या भूमिका होत्या। आता महाराष्ट्राच्या दुश्मनांना नरेंद्र मोदी किंवा अमित शहांना कोण पाय ठेवू देते मुंबई महाराष्ट्रात ते आम्हाला पाहायचं आहे। मनसे महायुतीसोबत येईल, मोदींना पाठिंबा देईल मला अपेक्षा। मनसेच्या महायुतीमधल्या समावेशाबाबत फडणवीसांचं सूचक विधान। नवनिर्माण सेना ही देखील महायुतीसोबत त्या ठिकाणी राहील, मोदीजींच्या सोबत राहील। मोदीजींना त्यांचा पाठिंबा असेल, अर्थात त्यांचा पक्ष आहे, त्यांना निर्णय घ्यायचा आहे। पण माझी मात्र निश्चितपणे त्यांच्याकडनं ही अपेक्षा आहे की यावेळी त्यांनी मोदीजींना पाठिंबा दिला पाहिजे।